थोडंसं रबर किंवा सुतळीचा किंवा दोऱ्याने बांधणे आवश्यक आहे। त्यानंतर हे जे टोपण दिसतंय या टोपणामध्ये हा जो लूर आहे किंवा गोळे आहे ती गोळी शक्यतो अशा पद्धतीने बाहेर काढणं आवश्यक आहे आणि ते यामध्ये बरोबर बसवणं आवश्यक आहे। या पद्धतीने गोळी अशा पद्धतीने बसवून घ्यायची आहे प्रत्येकाने। अशी गोळी बसवल्यानंतर हे ज्या गोळीमध्ये सर्व मादीचा वास असतो, मादीचा वास असल्या कारणाने सर्व प्रकारचे जे नर आहेत तुमच्या शेतातले ते नर येऊन या सापळ्यामध्ये पडतात आणि नराला मादी उपलब्ध न झाल्यामुळे पुढची पिढी तयार होत नाहीये। हे ह्याचं मुख्य कार्य आहे। यावरून आपण आणखी एक लक्षात गोष्ट घेऊ शकतो की आपल्या शेतामध्ये किडीचं प्रमाण किती आहे हे सुद्धा आपल्याला याच्यावरून समजू शकतं। आणि यावरून आपण आणखी एक गोष्ट ठरवू शकतो की आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेणं अनिवार्य आहे किंवा नाही हे सुद्धा गोष्ट आपण यावरून पाहू शकतो। तर हे लावताना शक्यतो अशा पद्धतीची दक्षता घ्या, अशा पद्धतीची गोळी बसवा, हे पूर्णपणे असं टोपण याला लावून घ्या। अशा पद्धतीने दोरी घेतल्यानंतर हा पूर्णपणे कामगंध सापळा बसवताना शक्यतो पिकापेक्षा 1 फूट उंच असावा आणि हे अशा पद्धतीने तुम्ही याला बांधून घ्या। पूर्णपणे असा बांधल्यानंतर खालची जी दोरी आहे ते सुद्धा इथं बांधून घ्या। वाऱ्याने फडफडता कामा नये, लक्षात आलं का? हे येणार नाही आणि शक्यतो अशा पद्धतीने बसवून घ्या। आणि जशी भेंडी उंच जाईल म्हणून लाकूड किंवा बांबू घेताना उंचीचा घ्यायचा, फक्त हेच वर घ्यायचं, लक्षात आलं का? ऍडजस्ट करायचं फक्त वरती घेऊन आणि अशा पद्धतीने आपण कामगंध सापळा यामध्ये बसवून द्यायचा। तुम्ही आठवड्यानंतर पाहिलं तर तुमच्या शेतामध्ये जर शेंडा पोखरणाऱ्या अळीचं प्रमाण असेल तर यामध्ये पतंग पडलेलं दिसतं, जर तुमच्यात प्रमाण नसेल तर यात पतंग पडणार नाहीत। आणि आपण बघायचे यामध्ये किती पतंग पडलेत काय, लक्षात आलं? तर ह्याचं कार्य अशा पद्धतीने चालतं। तर ह्या साईडला या सगळे एक